गरमागरम बटाट्याचा वडा, तळलेली हिरवी मिरची आणि मऊसर पाव हे सगळं एकत्र आलं की बनतो स्वादिष्ट वडापाव. साधा, झटपट आणि पोटभरीचा हा वडापाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. हा वडापाव पोटभरीचा आणि चविष्ट पर्याय असल्यामुळेच तो फेमस स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो. घरच्या घरी अगदी कमी सामानामध्ये आणि थोड्याच वेळात वडापाव बनवून तुम्ही हॉटेलसारखा स्वाद घेऊ शकता. चला तर मग करूयात स्ट्रीट फूडचा किंग वडापाव घरच्या घरी. तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला. तर वडापाव करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपल्याला बटाटे उकडून घेणं. बटाटे उकडण्यासाठी एका कुकरमध्ये मी अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये फक्त अर्धा ग्लासच पाणी घालून त्यामध्ये मी 6 बटाटे घेतलेले आहेत. मग कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये आपल्याला हवा तसा अगदी मऊसर हा बटाटा शिजला जातो. एकदा कुकर थंड झाला की मग ते बटाटे बाहेर काढून आपल्याला त्या सगळ्या बटाट्यांची छानपणे साल काढून घ्यायची आहे. आता साल काढून झाल्यानंतर हे सगळे बटाटे आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत. आपले बटाटे खूप गाळही झालेले नाही आहेत, त्यामुळे ते मॅश करताना अगदी व्यवस्थित होत आहेत. बटाटे जर खूप शिजले गेले तर मग त्याचा गाळ होतो आणि जेव्हा आपण त्याचा वडा करायला जातो तेव्हा ते हाताला चिकटले जातात. त्यामुळे बटाटे आपल्याला खूप जास्त सुद्धा शिजवून नाही घ्यायचे. आता यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या आपण पाणी न घालता छानपैकी बारीक वाटून घ्यायच्या आहेत. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. आपण बटाटा फोडणीला घालूयात. त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये मी 1 पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची, तरच ती दाताखाली आली तर कडू नाही लागत. आता यामध्ये 1 चमचाभर आपण जिरं घालून घेऊयात. जिरंसुद्धा छान फुललं की मग यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूयात. आता यामध्येच आपण जे मिरचीचं वाटण वाटून ठेवलं होतं तेही घालून घेऊयात. आता हे वाटणसुद्धा या तेलामध्ये आपण चांगलं परतून घेणार आहोत. आता 30-35 सेकंद हा मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपण किंचितशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. आता हळद आणि मीठ आपण या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि आता यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालायची आहे. कोथिंबीर भरपूर अशी घालायची, त्यामुळे आपल्या वड्याला मस्त खमंग अशी टेस्ट येते. आपलं हे सगळं वाटण आता छानपैकी परतून झालेलं आहे. मग यामध्ये आपण उकडून छान मॅश केलेले बटाटे घालून घेऊयात. हे सगळे बटाटे घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर आपण याचा गॅस बंद करून घेऊयात. आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे. आणि हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. यासाठी एका बाउलमध्ये मी 1.5 कप बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 1 चमचाभर ओवा आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. आणि लगेचच यामध्ये आपण लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालून घेऊयात. आणि थोडं थोडं पाणी घालता घालता याला आपल्याला गुठळ्या सगळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत. 1.5 कप बेसनासाठी जवळपास इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. पाणी थोडं थोडं करूनच नेहमी घालायचं, म्हणजे त्याचं प्रमाण जास्त होत नाही. आता याचं आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घ्यायचं आहे. आणि आता हे बॅटर आपण झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं याला असंच रेस्ट करून घेऊयात. बॅटर छान रेस्ट होतंय तोपर्यंत आपण जे बटाट्याचं मिक्सचर केलेलं होतं त्याचे वडे करून घेऊयात. सगळ्यात आधी तर हे मिश्रण आपण हाताने छान एकजीव करून घेऊयात. यामध्ये बटाट्याच्या काही जर फोडी राहिलेल्या असतील तर त्याही फोडून घेऊयात. आता याचे अगदी लहान लहान आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत.
आणि हे पहा किती सहजरीतीने आपले हे वडे तयार होत आहेत. बिलकुलही हाताला चिकटत नाही आहेत किंवा ते वडे तुटतही नाही आहेत. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे वडे देखील करून घेऊयात. बाहेर वडापाव खायला गेलं तर 15 ते 20 रुपये एका वडापावचे जातात. पण घरच्या घरी अगदी कमी सामानात आणि कमी खर्चात आपण बाहेरच्यापेक्षाही भन्नाट असा वडापाव करू शकतो. फक्त 6 उकडलेल्या बटाट्यांचे जवळपास इथे 16 वडापाव बनून तयार झालेले आहेत. आता आपले सगळे वडे बनून देखील तयार झालेले आहेत आणि त्याचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. आता एकदा चमच्याने त्याची आपण कन्सिस्टन्सी बघूयात. हे पीठ हलकंसं आता घट्टसर झालेलं आहे. यामुळे परत एकदा यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घालून छान ते मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे पहा एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या या बॅटरला आलेली आहे. आता आपण जे वडे करून घेतलेले आहेत ते या पिठामध्ये छान घोळवून घेऊन दोन्ही बाजूंनी सुद्धा ते आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. पण वडे तेलामध्ये सोडण्याआधी आपलं तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या. नाहीतर आपले वडे व्यवस्थित फुगत नाहीत. आता अशाच पद्धतीने तेलात बसतील इतके वडे आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि काही 20 ते 25 सेकंद एक बाजू छान तळून झाल्यानंतरच आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आहेत. आणि हे पहा हे वडे अजिबातही कढईला चिकटले नाही आहेत किंवा तुटले देखील नाही आहेत. तर ते अगदी अलगद रीतीने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. आता वडे पलटी करून झाल्यानंतर एक बाजू छान मिनिटभर आधी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आणि 1 मिनिटानंतर आपल्याला परत एकदा ही बाजू पलटी करून दुसरी बाजूसुद्धा मिनिटभर चांगली तेलामध्ये खरपूस अशी तळून घ्यायची आहे. वड्यांना अजिबातही सारखं उलटं पालटं करावं नाही लागत. तर एक बाजू व्यवस्थित चांगली तळली गेली की मग दुसरी बाजू आपल्याला पलटी करून तीही छान खरपूस रंगावरती तळून घ्यायची आहे. आणि आता हे पहा जवळपास 2 ते 3 मिनिटांमध्येच एकदम मस्त कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. आता हे वडे आपले तळून झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊयात. काय सुंदर असे आपले हे वडे दिसत आहेत. वाह! आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे देखील या तेलामध्ये छान तळून घेऊयात. तर पाहिलं तुम्ही किती अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात कमी सामानात आपले हे मस्त वडापाव बनतात. आणि तसं पाहायला गेलं तर वेळही खूप कमी लागतो आणि या वड्यांना तेलसुद्धा जास्त लागत नाही. घरच्या घरी जरी हे वडे आपण केले असले तरीसुद्धा याची टेस्ट अगदी अप्रतिम गाड्यावर मिळते तशा वडापावसारखी आहे. तुम्हाला जर आणखी कुरकुरीत हे वडे हवे असतील तर त्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे. त्यामुळे आपले वडे अगदी कुरकुरीत असे बनतात. आणि आता वडापाव म्हटलं की तो तळलेल्या मिरचीशिवाय अपूर्णच. चला तर मग आता मिरचीही तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक मस्त मोठा झाऱ्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात. आता झाऱ्या असाच तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि जवळपास 25 ते 30 सेकंद आपल्याला या मिरच्या छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. मध्ये मध्ये झाऱ्या एकदा हलवून घ्यायचा आणि परत तेलामध्ये सोडून द्यायचा. आणि आता हे पहा एकदम खमंग अशा या आपल्या मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. आता यावर मस्त मीठ भुरभुरायचं आणि लगेचच वडापावसोबत सर्व करायचं. तर हे पहा काय भन्नाट असे आपले हे वडे दिसत आहेत. आणि बरं का हे फक्त दिसायलाच सुंदर नाहीत तर खायलासुद्धा खूपच टेस्टी आहेत. हे वडे पाहिल्यावर आणि खाल्ल्यावर कोणी म्हणणारच नाही की हे वडे आपण घरी तयार केलेले आहेत. आता एक पाव घेऊन मधून कट करायचा आणि त्यामध्ये वडा ठेवून असा गरमागरम वडापाव खायला चालू करायचा. खरं तर या वडापावसोबत कसल्याही चटणी किंवा सॉसची अजिबातही गरज नाही. फक्त तळलेली मिरची असली की बास, अजून काहीही नको. आता तोंडाला पाणी सुटलंय का हे विचारण्याची अजिबात गरजच नाही. कारण वडापाव आवडत नाही असा माणूस शोधूनसुद्धा सापडणार नाही. चला तर मग आता वाट कसली बघताय, किचनमध्ये जाऊन लगेच तयारीला लागा. आणि हो, आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच असे छान छान आणि मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.